चाहते हैं कि पूरे महाराष्ट्र का विकास हो, सभी लोगों के जीवन में सुख समृद्धि आए, आनंद आए और ये विकास तेजी से हो। सर लाडली बहने जो हमारे साइकिल रैली में आई है, प्रधानमंत्री जी का भी बहुत आशीर्वाद है हमारे महाराष्ट्र के ऊपर। ये डबल इंजन की सरकार है, तेजी से चलेगी, तेजी से विकास की गति से ये विकास की कुड़ी तेजी से आगे बढ़ेगी। सर नए साल का क्या संकल्प बनाया नए साल का आमच्या सायकल रॅलीला तुम्ही दरवर्षी भेट द्या. मराठी नववर्ष, हिंदू नववर्ष उसे ही कहते हैं और ये उसका स्वागत करने के लिए ये ठाणे शहर की परंपरा है। यहाँ यात्रा निकलती है, सब ठाणे शहर के सभी लोग इसमें शामिल होते हैं। ये मेन यात्रा है, प्रमुख यात्रा है और उसकी अनेक उप यात्रा भी हर विभाग से निकली हुई है। पूरा ठाणे शहर ये त्योहार में शामिल होते हैं। हमारा थाना है, थाना बदल रहा है, थाना विकास की ओर जा रहा है। जो हमारी डबल इंजन की सरकार है, नरेंद्र मोदी जी का जो ब्रीद वाक्य है सबका साथ सबका विकास, उसी धरती पे ठाणे शहर का विकास हो रहा है। तर ठाण्यात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर नरेश म्हस्के देखील आता या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या त्याचबरोबर मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या, त्याचबरोबर सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना देखील देवाकडे केल्याचं त्यांनी म्हटलंय। तर कल्याण डोंबिवली असेल, गिरगाव असेल, आज मुंबईतील विविध परिसरामध्ये शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। आता आपण जाऊया ठाण्यामध्ये देखील गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। तर या निमित्त आता पालखी देखील निघाल्याची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। तर आज हिंदू धर्मात अतिशय महत्त्व असलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा निमित्त आज मुंबईतील अनेक भागामध्ये शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। यातच ठाण्यामध्ये देखील महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला वर्ग या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। तर अगदी थोड्याच वेळापूर्वी या ठाण्यातील शोभायात्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या शोभायात्रेमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या। तर यावेळी या बाईक रॅलीची आपण दृश्य सध्या पाहतोय। तर धर्म नव्हे जनशक्ती एक अशा आशयाचे फलक हातात घेऊन महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। विविध सामाजिक संदेश देत या बाईक रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातील हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला मोठं महत्त्व आहे। हा सण अवघ्या भारतभर विविध पद्धतीनं विविध नावानं साजरा केला जातो। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। तर आज गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर चैत्र नवरात्रीला देखील या दिवसापासून सुरुवात होते। त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील विविध भागात विविध कार्यक्रमांचं शोभायात्रांचं आयोजन हे करण्यात आलंय। अगदी उत्साहात गुढी उभारत नववर्षाची सुरुवात देखील केली जाते। तर आज महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांवर देखील अगदी पहाटेच गुढी उभारण्यात आली आणि गुढी उभारून नववर्षाचं स्वागत हे करण्यात आलंय। तर कल्याण डोंबिवली असेल, गिरगाव असेल, आता ही दृश्य आपण ठाण्यामधून पाहतोय। ठाण्यात देखील शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। महिला वर्ग पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंबईतील या शोभायात्रांना बऱ्याच वर्षांची परंपरा आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, मराठी संस्कृती जपण्यासाठी या शोभायात्रांचं आयोजन केलं जातं। मराठी वारसा, मराठी संस्कृती ही पुढच्या पिढीला ही पोहोचवण्यासाठी या शोभायात्रा काढल्या जातात। याचं मोठ्या प्रमाणात आयोजन देखील केलं जातं। तर या शोभायात्रांमध्ये कलाकार असतील, राजकीय नेते मंडळी असतील, अनेक लोकप्रतिनिधी असतील, हे देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। तर ठाण्यातील या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर नेते नरेश म्हस्के देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर देव सर्वांना
सुखी समृद्धी आयुष्य देव अशी प्रार्थना देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचं पाहायला मिळाले. तर धर्म नव्हे तर एक जनशक्ती अशा आशयाचे फलक हातात घेऊन यावेळी महिला डोक्यावर फेटा बांधून या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे गुढीपाडवा या सणाला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी आजच्या तिथीला मराठी नववर्षाला सुरुवात होते आणि या पार्श्वभूमीवर या नववर्षाचं स्वागत जल्लोषात उत्साहात राज्यभरात केलं जातं. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा सण हा साजरा केला जातो, ज्या तिथीपासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. आणि यातच अगदी काहीच दिवसांपूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आल्याचं देखील पाहायला मिळतंय. कारण मराठी संस्कृती मराठी भाषा ही जास्तीत जास्त तिचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी आज या शोभायात्रांमध्ये विशेष उत्साह असल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्यामुळे भगवे पताका, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेली मूर्ती, त्याचबरोबर संभाजी महाराजांची प्रतिकृती, विविध सामाजिक संदेश अशा आशयाचे फलक हातात घेत यावेळी नागरिक या शोभायात्रांमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. तर त्याचबरोबर अनेक दिंड्या, पालखींचं आयोजन देखील या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर केल्याचं देखील पाहायला मिळतंय. तर नववर्षाचा जल्लोष, उत्साह आणि राजकीय नेते देखील या उत्साहात सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळते. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे नववर्षाचा जल्लोष